मिरजमध्ये दिशादर्शकाच्या नावाखाली जाहिरात फलक, शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने तीव्र विरोध, काम थांबवले। महाराणा प्रताप चौक येथे महानगरपालिकेकडून दिशादर्शक उभारण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात खासगी कंपन्यांच्या जाहिरातीसाठी फलक उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होत आहे। या कामाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी तीव्र विरोध दर्शवत रविवारी सुरू असलेले काम थांबवले। महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारण्याचे काम सुरू असून मिरज नगरी ही गणरायाची नगरी म्हणून ओळखली जाते। गणेश उत्सवात मोठ्या प्रमाणावर गणेश मूर्तीची स्थापना होत असते। शिवसेना, अखिल भारतीय मराठा महासंघ, हिंदू एकता आंदोलन यासारख्या संघटनांकडून स्वागत कमानी उभारल्या जातात। मात्र महाराणा प्रताप चौक येथे उभारण्यात येणाऱ्या दिशादर्शकाच्या माध्यमातून खासगी कंपन्यांच्या जाहिराती दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याने वाद निर्माण झाला आहे। यापूर्वीही 2 महिन्यांपूर्वी शिवसेनेकडून या संदर्भात निवेदन देत विरोध नोंदवण्यात आला होता। तसेच मिरज शहरातील काही नगरसेवकांनी स्थायी समितीत ठराव मांडत अशा दिशादर्शकांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे ते उभारू नयेत अशी मागणी केली होती। यावर स्थगितीही देण्यात आल्याचे सांगितले जाते। तरीही ठेकेदाराकडून काम सुरूच ठेवण्यात येत असल्याने शिवसैनिकांनी रविवारी घटनास्थळी धाव घेत काम बंद पाडले। अधिकारी वर्गाकडून आदेश मिळाल्यानंतरच आम्ही थांबू अशी भूमिका ठेकेदाराने घेतल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान हे काम आम्ही कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही। गरज पडल्यास आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील, मात्र दिशादर्शकाच्या नावाखाली जाहिरात फलक उभारू देणार नाही असा ठाम इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। महाराणा प्रताप चौक या ठिकाणी महानगरपालिकेने पैशासाठी टेंडर काय काढले, दिशादर्शक त्याच्या बऱ्याच ठिकाणी कमानी उभा करण्याचं काम चालू आहे। तर मिरज नगरी ही गणपतीरायाची नगरी असून मिरज शहरात गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात असतो। मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या मूर्त्या असतात। शिवसेना इतर पक्षाच्या मोठमोठ्या कमानी असतात। तर या ठिकाणी त्याने दिशादर्शक उभा करण्यासाठी कॉलम उभा केलेला आहे। तर त्याचं पत्र आम्ही 3 महिन्यापूर्वी दिलं होतं की हे काम बंद करा आणि या ठिकाणी शिवसेनेची कमानी स्टेज असतो। तर त्याप्रमाणे संबंधित उपायुक्त मॅडमने आम्हाला सांगितलं हे काम थांबवलेलं आहे म्हणून। त्याच्यानंतर आज बरोबर रविवार बघून काही महापालिकेचं टेंडर घेतलेले काही गुंड लोक या ठिकाणी 4 मुलं घेऊन काम जोरजबरीने चालू करण्याचा प्रयत्न केलेला होता। पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने याला कडाडून विरोध केलेला असून हे काम जैसे ते थांबवण्याचं काम आम्ही इथं केलेलं आहे। त्याचबरोबर मिरज शहरातले काही नगरसेवक आहेत, त्या नगरसेवकांनी पण स्थायी समितीवर ठराव मांडला आहे की हे दिशादर्शक जे इथं उभा करण्याचं काम केलं आहे तर याला रहदारीला अडचण होते, तरी तो तुम्ही उभा करू नये म्हणून त्याला स्थगिती आलेली आहे। पण ही स्थगितीसुद्धा काय कॉन्ट्रॅक्टर इथले मान्य करायला तयार नाही आहेत। त्यांना फक्त उपायुक्त मॅडमनीच सांगायला पाहिजे, तेच तेवढं ऐकणार, बाकीचं कोणाला ऐकणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। पण आम्ही शिवसेना इथं यांना हे काय काम करू देणार, त्याच्यासाठी भले आमच्यावर केसेस जरी झाल्या तरी चालतील, पण आम्ही ह्या ठिकाणी दिशादर्शक उभा करू देणार नाही। कारण आमची ह्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कमान असल्याकारणाने आमचा ह्या कमानी यांच्या दिशादर्शकाला आमचा विरोध आहे।